नमस्कार. आजची गोष्ट आहे महाकुंभमधून आलेल्या एका बाबाची. तो पूजापाठवर खूप विश्वास करायचा. तो तांत्रिक पूजाबद्दल त्याला खूप माहिती होती. त्याला सारी विद्याशक्ती माहिती होती व बाबावाली सगळी बुद्धी त्याच्याजवळ होती. पण तो सांसारिक जीवनात अडकला होता. ही त्याची गोष्ट आहे. तर जो अर्धकुंभमेळा असतो तो 12 वर्षातून एकदा असतो. पण हा महाकुंभ मेळा 140 वर्षातून येतो. तो यावर्षी 2025 वेळी आला. तर ही गोष्ट आहे मागच्या महाकुंभ वेळीची, म्हणजे आजपासून 140 वर्षापूर्वीची. तर या व्यक्तीचं नाव होतं मोहनलाल व तो त्यावेळेस कुंभमेळ्यात सेवा करण्यासाठी व त्याची विद्या वाढवण्यासाठी कुंभमेळ्यात आला होता. कारण त्याला विश्वास होता आपल्या विद्येवरती. काही दिवस तो तिथेच होता, कुटुंबापासून दूर हो. तो परत चालत येत असताना दुसऱ्या दिवशी त्याला तहान लागली व रात्रीची वेळ होती. तेव्हा तो तिथल्या एका गावात आला व त्याने पाहिले जास्त लोक कोण इथे दिसत नाही. त्याला वाटलं रात्र झाले असल्यामुळे कोणी बाहेर येत नसेल. पण रात्र झाली तर एकतरी व्यक्ती दिसतोच. पण त्यांना तिथे एक कुत्रा पण दिसला नाही. ते गावामध्ये पाणी मागण्यासाठी गेले. त्यांना तिथे कोणी दिसलं नाही. जेव्हा ते कुंभमेळ्यातून गेले तेव्हा त्यांना आठवते त्या गावात काहीतरी लोक कोणीतरी होते, पण आता कोणीही नाही. त्यांना वाटलं हे गाव जरा खूपच भयानक आहे. तर ते रिटर्न निघाले तेव्हा पांढऱ्या कपडे घातलेला एक व्यक्ती त्यांच्याजवळ येतो व म्हणतो, तुम्ही इथे काय करताय, काय करायला लागला? ते मनातल्या मनात म्हणतात, तेव्हा कोणीतरी इथे भेटले. ते बोलतात, मी कधीपासून गावात फिरायलोय, मला तहान लागली पण गावात कोणीही दिसत नाही. तर दुसरा व्यक्ती म्हणजे दीपक, त्याचे नाव दीपक होते, तो म्हणतो, फक्त एवढंच तर चला, माझं घर इथे जवळच आहे, मी तुम्हाला पाणी देतो. तर मोहनलाल म्हणतात, 1 तास झाले फिरतोय पाण्यासाठी, तर चला आपण जाऊ. ते दोघे नॉर्मली बोलत जातात. तेव्हा मोहनलाल त्यांना म्हणतात, जेव्हा मी इथून महाकुंभ मेळ्याला जात होतो तेव्हा इथे खूप लोक चालत फिरत होती, पण आता इथे कोणीच नाही, सगळे शांत आहे, इथे फक्त तुम्हीच आहात. दीपक अडखळत बोलतो, हे गाव श्रापित आहे. येथील काही लोक भीतीने पळून गेले तर काही लोक बाहेर येत नाहीत. पण मला काहीही फरक पडत नाही, मी एकटा इथे चालत फिरत असतो. मोहनलाल विचार करतात, आपल्याला काय करायचं आहे, म्हणून ते त्याच्या घराजवळ जातात आणि घरात पाऊल टाकतात. मोहनलाल तांत्रिक ज्ञानिक होते. ते या सर्व गोष्टींवर मानत होते. त्या पाऊल ठेवता क्षणी त्यांना वेगळी वाटते, काहीतरी चुकल्यासारखा भास होतो. ते विचार करतात, गाव श्रापित असल्यामुळे मला भास होत असेल, त्यामुळे ती आत जातात. तेव्हा ते बघतात घरात एकही देवाचा फोटो नाही व एकही दिवा नाही. अंधारातच तो राहत होता. तेव्हा त्यांना जास्तच नकारात्मक भावना येऊ लागल्या व त्यांना घरात एक वेगळाच उग्रवास येत होता. ते म्हणतात, मला तहान लागली आहे, तुम्ही पाणी देता का? ते पाणी देतात व थोडा वेळ गप्पा मारतात. व मोहनलाल म्हणतात, तर चला, मी आता खूप वेळ झालाय, मी आता निघतो. दीपक म्हणतो, रात्रीची वेळ झाली, तुम्ही कुठे जाणार? आजचे दिवस इथेच विश्रांती घ्या व सकाळी उठून जावा. तर मोहनलाल म्हणतात, ठीक आहे, थांबतो इथे, सकाळी जातो. तर पहिल्या काळी जे बाबा होते त्यांना जेवणासाठी साहित्य दिले जायचे व ते स्वतः बनवून खायचे. तर दीपकनेही मोहनलालना जेवणाचे साहित्य दिले व त्यांनी ते बनवून खाल्ले. व दीपक त्यांना म्हणाला, तुम्ही या खोलीत झोपा व काही अडचण नाही, सकाळी उठून निघून जा. ते म्हणाले, ठीक आहे. ती विचार करू लागली, एवढ्या मोठ्या घरात दीपक एकटाच कसा काय राहतो? तर जाऊ दे, आपण झोपूया. दिवसभर ते थकल्यामुळे ते झोपतात, पण त्यांना मध्यरात्री झोप ओढते व ते एकदम जागे होतात. त्यांना एक भयानक आवाज येतो.